जय हिंद विद्यार्थी विद्यार्थिनींनो व पालकांनो. आज आपल्याला माहिती आहे सर्वांना की 16 जूनपासून आपली सर्वांची शाळा सुरू होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये आपल्याला रेग्युलर जाणं आवश्यक आहे. हा रेग्युलर म्हणजे हा शब्द जो तुम्हाला वापरलो विद्यार्थ्यांनो, त्याच्यामध्ये रेग्युलरिटी ही जी आहे, ज्याला आपण सातत्य म्हणतो, हे सातत्य टिकवण्याकरता काय काय तुम्हाला करावं लागेल हा महत्त्वाचा तुम्हाला आता मी या टॉपिकवर बोलणार आहे. विषय असा आहे की विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळेला पहिल्या दिवशी शाळेत जातो त्यावेळी आपलं स्वागत केलं जातं. बऱ्याच काही शिक्षकांना तुमच्याबद्दल एक आत्मीयता असते, प्रेम असतं. आणि विद्यार्थी हा शाळेचा म्हणजे मूळ घटक आहे. शिक्षणाचा मूळ घटक हा विद्यार्थी असतो. आणि देशाचा जवान किंवा ज्याला आपण म्हणतो की देशाची जी खरी खांद्यावर जबाबदारी आहे ती ते तरुणांवर असते किंवा मुलांवर, विद्यार्थ्यांवर असते. या सर्व बाबीचा जर विचार केला तर तुम्ही आज सर्वजण भारताचे सैनिक आहात. भारत देशाचे तुम्ही नागरिक, सुजाण नागरिक आहात. आणि त्याचप्रमाणे एक आदर्श विद्यार्थी म्हणून आपण या ठिकाणी आपले शाळा कॉलेजमध्ये आपलं जीवन हे चांगलं घालवलं पाहिजे, व्यतीत केलं पाहिजे. त्याच्याकरता आपण काय काय उपाययोजना करायच्या. पहिला मुद्दा म्हणजे की आपण शाळेमध्ये असताना आपला अभ्यासाकरता नेहमी मोठा मुद्दा की आपण नेहमी बेंचवर बसताना ताठ बसलं पाहिजे. उभं राहताना नेहमी ताठ उभं राहिलं पाहिजे. चालताना नेहमी ताठ चाललं पाहिजे. आणि ज्यावेळी प्रश्नाचे उत्तर विचारले जातात त्यावेळी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देताना सगळ्यांनी न विचारता बोलता त्यांनी एकानेच हात वर करणं आणि मग आपल्याला उत्तर देणं ही काळाची म्हणजे त्यात ही जुनी पद्धत आहे. आणि आजही ती पद्धत तुम्ही अवलंबली पाहिजे असं माझं महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं कारण की विद्यार्थ्याने उत्तर देताना आपल्याला सविस्तर उत्तर देण्याची सवय लावावी आणि उत्तर देताना मान सन्मानसुद्धा द्यावा. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो. आणि जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर सॉरी म्हणा, सर मला काही हे उत्तर माहिती नाही आणि मी पाठ करून येईल किंवा उत्तर मी तुम्हाला उद्या सांगू शकेल किंवा मी तुम्हाला अभ्यास केल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगू शकेल. ही तुम्हाला सकारात्मक उत्तर देणं महत्त्वाचं असतं. आता तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे. शाळेच्या जाण्याच्या पूर्वी काय काय करणार तुम्ही. आता एक स्वतःचं टाईम टेबल तयार करून घेणार. कारण आता सध्या तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांना की आपल्या शाळेचे टायमिंग जे आपल्याला 9 ते 4 आता सध्या आपल्या या नवीन शैक्षणिक वर्षात चालू झालेलं आहे. आपण ज्यावेळी 9 ते 4 आपण शाळेमध्ये आपला वेळ व्यतीत करणार आहोत त्याच्या तत्पूर्वी आपल्याला 24 तासात आपल्याला एक टाईम टेबल तयार करायचे आहे. टाईम टेबल तयार करताना सकाळी लवकर उठणे आहे. त्याचप्रमाणे आपला स्वतःचा अभ्यास करणे आहे. आणि आपण अभ्यास करताना शाळा सुरू होईल त्या दिवशीच पासून आपण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. आपण काय करतो की ज्यावेळी परीक्षा येते मग खूप अभ्यास करतो, खूप लोड येतो, खूप ताण पडतो. मग त्याच्यानंतर आपल्याला काही प्रश्न सुचत नाही, उत्तर येत नाही, मग आपण ट्युशन लावतो. अनेक ठिकाणी आपण फिरत राहतो. योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही. आणि अशा वेळेला आपल्याला काय होतं की परीक्षेला नुसते मार्क मिळणं महत्त्वाचं नाही. आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे शिक्षण आहे अगदी संस्कारबद्ध, संस्कृतीबद्ध झालं पाहिजे. तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये नेमकं काय काय शिकायचं आहे ही बाब तुमच्या लक्षात आली पाहिजे. एक सुजाण नागरिक, देशाचा सैनिक आपल्याला व्हायचं आहे आणि आपल्या देशाची जबाबदारी आपल्यावर घ्यायची आहे हे तुम्ही सर्वांनी शिकलं पाहिजे. आज तुम्ही सर्व जे काही करताच मला तुम्हाला एकच सांगायचं की मी शालेय शिक्षण देशासाठी घेतो आहे. मी देशासाठी खेळणार आहे, देशासाठी त्याग करणार आहे, देशासाठी समर्पण करणार आहे, भारत देशासाठी सहन करणार आहे आणि भारत देश आपला पुढे नेणार आहे. जगामध्ये नंबर 1 आपला देश आपण निर्माण करणार आहोत. सर्व दृष्टिकोनात आपला देश निर्माण झाला पाहिजे ही संकल्पना तुमच्या रोज मनात असली पाहिजे. म्हणून सकाळी उठत जा, लवकर व्यायाम करत जा, योगासनं करत जा, ध्यान करत जा, प्राणायाम करत जा. रोज मुलांनी व्यायाम केलाच पाहिजे. मुलांनी त्याचप्रमाणे शाळेमध्ये जाण्याच्या पूर्वी युनिफॉर्म तुमचा अपडेट असला पाहिजे. आधी टॉप टू बॉटम तुमचे केस विचित्र कापता कामा नाही. आणि त्याच्यामध्ये सोल्जर कट घेणं अत्यंत आवश्यक आहे. युनिफॉर्ममध्ये अपडेट असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपलं टाईम टेबलप्रमाणे आपले बुक्ससुद्धा त्या ठिकाणी नेले पाहिजे. अनावश्यक ओझं वाहू नका. टाईम टेबल आपलं स्वतःच तयार करा. सकाळी मी 2 तास अभ्यास करेल, संध्याकाळी मी 1 तास अभ्यास करेल, असा 3 तास आपण रोज अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये वाचन, लिखाण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. ह्या सर्व 4ही गोष्टी तुम्हाला करायच्यात. आणि अभ्यासाचं टाईम टेबल, खेळाचं टाईम टेबल, स्वतःचं युनिफॉर्मचं टाईम टेबल हे सर्व तुम्ही टोटल टाईम टेबल जर तयार केलं तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येईल.
अभ्यास करताना नेहमी पूर्व पश्चिम दिशेला अभ्यास करत चला. कधी पण ताट बसूनच अभ्यास करत चला. वाचन केल्यानंतर लिखाण करा. लिखाण केल्यानंतर तुमचे पॉईंट्स काढा आणि पॉईंट्सवर त्या ठिकाणी चर्चा म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये त्याला समाविष्ट करा आणि त्याच पॉईंट्सवरून आपण सर्व एक्सप्लेन करण्याची एक ताकद ठेवा. ही तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला वाढवणार आहे. लक्षात ठेवा नेहमी. बरं, म्हणून शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध राहिलं पाहिजे. घरी शिस्त पाळली पाहिजे, शाळेत शिस्त पाळली पाहिजे, आपण समाजामध्ये शिस्त पाळली पाहिजे. आणि हे सर्व गोष्टी शिस्तीच्या असतात आणि प्रत्येक ठिकाणी मान सन्मान तुम्ही दिला पाहिजे प्रत्येकालाच. घरी असताना चित्रविचित्र त्यासाठी वागणं, काही अनावश्यक खाणं, बाहेर जाऊन हॉटेलिंग करणं, घरून पैसे नाही घेऊन जाणं आणि बाहेर ते कुरकुरे खाणं, त्याच्यामुळे तुमच्या शरीराच्या आतड्यांना खूप त्रास होणार आहे. डोळे तुमचे खोल जाणार आहेत, चेहऱ्यावर तुमचे पांढरे डाग पडणार आहेत, बुद्धीची क्षमता कमी होणार आहे. हे सर्व तुमच्या अनावश्यक खाण्यामुळे तुम्हाला होणार आहे. आजच्या खाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रोटीन विटॅमिन नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बाहेरचं खाणं बंद करा आणि त्याचप्रमाणे आपलं स्वतःचं टाईम टेबल तयार करून सकाळी मी 5 वाजता उठेल, नंतर फ्रेश होईल, अर्धा तासात व्यायाम करेल, नंतर मी आंघोळ करेल, नंतर मी अभ्यास करेल, घरचे कामं करेल, शाळेत जाईल, शाळेमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित राहील, नेहमी पहिल्या बेंचवर बसेल. हे सर्व तुम्हाला आणि प्रश्नाचे उत्तर देईल. त्याचप्रमाणे शाळेमध्ये असताना सामाजिक कार्य करेल, झाडं लावेल, स्वच्छता पाळेल. हे सर्व तुम्हाला रोज केलं पाहिजे. रात्री लवकर झोपेल, लवकर उठेल, मोबाईलचा वापर करणार नाही, अशी तुम्ही या ठिकाणी तुमचं शपथ आज तुम्ही घेतली पाहिजे. आणि शालेय जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता सुजाण संस्कृतीबद्ध तुम्ही एक आदर्श विद्यार्थी त्या ठिकाणी तयार झाला पाहिजेत, अशी मला तुमच्याकडून आज 15 जूनपासून अपेक्षा आहे. आणि हे सर्व तुम्ही करत असताना मला आनंद होईल की आपल्या महाराष्ट्रातला विद्यार्थी पुढे जातो आहे, चांगला खेळतो आहे, चांगला अभ्यास करतो, कौशल्य निर्माण करतो आहे, कला निर्माण करतो आहे. हे सर्व तुमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि नवीन नवीन टेक्निक, नवीन नवीन तंत्रज्ञान तुम्ही शिकला पाहिजेत, नवीन नवीन कला शिकला पाहिजेत, नवीन नवीन तुम्हाला कौशल्य शिकता आले पाहिजेत. हे सर्व तुम्ही आज लक्षात घ्या की जे तुम्हाला मी सांगतो याचं तुम्ही आचरणात आणणार, अंमलात आणणार आहात. आणि 16 जूनपासून आधी नियमितपणे तुम्ही या सर्व गोष्टी करणार आहात असं मी तुमच्याकडून अपेक्षा करतो, आश्वासन घेतो आणि मी थांबतो. जय हिंद.